भाजीवाल्यांना न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, भाजीवाल्यांना 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 न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. हा तर आज इथं कशासाठी बसलाय तुम्ही? न्याय सार्वजनिक भेटवायसाठी सर्व जणांना काय न्याय भेटायला पाहिजे तुम्हाला? म्हणजे आम्ही तिथं भाजी काय बसावं सगळ्यांनी. तर तिथं कोण विरोध करतंय का तुम्हाला? आम्हाला विरोध करतात नाही चुकते. बरं, त्यांनी तर ती दवाखाना ती काढून त्यांनी काय मला तर खरं वाटत नाही, सगळं खोट्याचा बाजार आहे. कशावरून मी आजारी पडले गेले दवाखान्यात, मला वाटलं आता इथं कमी किंमत आहे. काय झालं थोडं तुम्हाला? आपलं कुठं कुठं टाकी चालता मुतकडा. किती दिवस ऍडमिट होता तुम्ही? 10 दिवस होते. किती बिल झालं ते? 16,360 रुपये दिले. मग तुम्ही दिलेत का सगळे पैसे? सगळे नाही दिले अजून. 8,000 दिले, एकदा 4,000 दिले, आता 3,000 आहे. फरक पडला का तुम्हाला तिथे? परत पडलाय पण पोटात मुतखड्याला ह्याला नाही पडलेला. मग ती तिथं ट्रीटमेंट चालू आहे का अजून? नाही, परत गेलेच नाही, रात्री गेलते. आणि तुम्ही तर हजारांवरची बिलं सांगताय तिथं. आणि ती कमी किंमत आहे तिथं नाही, मोफत आहे म्हणून गेले मी. बरं, असं झालं. हा हा. तरी पण तुमचं हजारांवर बिल आलंय. हा, हे असं कसं काय? लाडक्या बहिणीसाठी केलंय किंवा त्यांनी? लाडक्या बहिणीचं काय तात्पुरतं सांगितलंय आपलं. त्याच्यातलं लाडक्या बहिणीचं केलं तर मग हे असं केलंच नसतं ना. बहिणीच आहे सगळ्या. त्या बहिणीच बसलेली आहेत की काय गडी माणसं बिल आहेत? जास्त गेलेले असतं तुम्ही. हा, तुम्ही जे मग इतर दवाखान्यात जातात गेलोच त्याच्यापेक्षा असतो की. कमी गेलेत का जास्त गेले? ही मोफत आहे म्हणून आम्ही तिथं गेलो. आणि इथं 10 दिवस लागलं का तिथं 3-4 दिवसात झालं असतं, असं म्हणणं आहे माझं. काय नाव आहे ताई तुमचं? काय व्यवसाय आहे तुमचा? ते इथं कसं काय भाजीत लावल्या? तिथं म्हणजे कुठे? गिरडीच्या रोडला. हा, कोण बसू दे येणार? कोण आता त्यांना नाव पुढं परिणाम. काही नोटीस वगैरे आली का तुम्हाला? कागद दिलाय पण आता नेम वाचायची येत नाही ना मला, त्यातलं काहीच कळत नाही. तुमच्या म्हणजे व्यवसाय कोण कोण करतं तुम्ही कुटुंबात? व्यवसायाला कोणच करीत नाही, फक्त मी एकटीच आहे. मला फक्त मुलं 2 आहेत. मला माझं कुणाचा आधार नाही, कुणाचं काही नाही. आणि तुमचं एवढं एकच उपजीविकेचं साधन आहे का? आई एकटीच आहे मी. मला दुसरा कुणाचा आधार नाही. तुमचं नाव काय आहे? ज्योती धनंजय चिंचकर. इथं कुठं लावलेलं आहे तुम्ही आज? आम्हाला तिथं बसून देत नाही. कोण बसू देत नाही? बांधकाम काय विभाग म्हणले त्यांनी? बसू नका म्हणले तिथं. आणि नगरपालिका? त्यांचं पण नोटीस आले, बसू नका म्हणतात ते पण. कुठं बसा म्हणतात? पण तिकडं येण्या जाण्याचा मार्गच नाही ना. अडथळ्यात म्हणजे आडबाजूला येते पूर्ण. तिथं कोण येण्यासारखंच नाही. दिवसा माणसं जात नाहीत तिथं कोणच. त्यांना बसल्यावर जाऊ शकतात ना माणसं लोकांना? नाही, तिथं येण्यासारखंच नाही ना. घाण आहे तिथं पूर्ण. बोला मावशी, काय कशी कोथमीर? इकडं सार्वजनिक बांधकाम विभागात बसलाय तुम्ही, कोथमीर घेऊन सुकून जाईल. इकडं कोण माणसं यायची? तिकडं उठत मग ते तिकडं बसा म्हणतात ना नगरपालिकेत तिकडं. जी काय म्हणतात का नाही, इथं तुम्ही दुकानं मांडू नका. तर सगळ्या दुनियेत आहे तसं. रोडच्या कडेने उद्योगधंदे करतात, पोट भरतात गरीब लोक. काय तर गल्ली बोळांनी धंदवत नसतात. जाता येता लोक नेत्यात घेत्यात म्हणून रोडला बसतात. तुम्हाला बसायला अडथळा कोण करते? अडथळा देणारा सूत्रधार महाग राहतो आणि तिसरीच माणसं पुढे येतात. त्यांची काय नाव माहित नाही. नाव सांगा. नाव सांग. असं केलं. कोण अडथळा करतं काय माहिती का तुम्हाला? तसं तर माहिती नाही, संपूर्ण नाही आले म्हणतात मग चिवटे म्हणून. ती काय करतात ते? ती पुढं पाठवतात माणसाला नोटीस घेऊन. असं नाही करायला पाहिजे. गरीबाच्या पोटावर पाय देऊ नये. कशी पोट भरायची? त्यांना काय अडथळा होतो का? काय सुद्धा नाही. आम्हाला तर काय दिसत नाही. त्यांनाच काय अडचण आहे ते त्यांनी समोर येऊन सांगावं. असं
की बाबा मला अशा ह्याच्यापासून त्रास होतोय, मग ती त्रास कमी करू आम्ही जरा. बरं, आता मग इथं सार्वजनिक बांधकाम विभागाची तुम्ही भाजी विक्रीसाठी बसणार, असं कधीपर्यंत बसणार तुम्ही? आमचा धंदो होत्या तर बसू आम्ही. गोरगरिबाने पोट कुठं भरायचे, कशावर भरायचे? कुणाचं नवरं दारुडे असतात, कुणाचं गंजाडे असतात, कुणी निकामे असतात. मग बायांना करणं मागे की आपलं जात्यात मंडईत आणून बसतात. आता आम्हाला होत नाही तरी आम्ही करतो. पोरग पुण्याला त्याची लेकरं शिकतात. कर्माला सार्वजनिक बांधकाम इथं ह्या सगळ्या भगिनी या भाजी विक्रेत्याचं काम करतात आणि स्वतःची उपजीविका करतात. आणि अशा गरजू गोरगरीब लोकांना कुणीतरी सत्तेच्या जीवावर विठीला धरणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि कुठंतरी आपला वशिला आहे म्हणून जर सर्वसामान्य लोकांना त्रासच देण्याची भूमिका असेल आणि प्रशासनालाही विठीला धरून त्यांच्यामार्फत जे गोरगरीब जगतायत, आणि अतिक्रमणाचा विषय काय फक्त देवीच्या रोडपुरताच मर्यादित नाही, संपूर्ण शहरात अतिक्रमण आहे. राशीन पेठेमध्ये तर सगळ्यात जास्त अतिक्रमण आहे. त्याच्यामुळे अतिक्रमण काढायची असतील तर सगळ्या गावातली काढली पाहिजेत. आणि जे एवढ्या जोरजोरात बोलतायत त्यांची सुद्धा कुठं कुठं अतिक्रमण आहे ती सुद्धा उखडून काढलीच पाहिजे. काढायची तर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. आणि गेले कित्येक दिवस झाले शहराला सुंदर बनवायचा किंवा शहरातली सगळी विकास कामं करायचा ठेका ज्याच्या हातात काहीच नाही, ज्याला निवडून सुद्धा येता येत नाही, ज्याचं डिपॉझिट सुद्धा राहत नाही, आणि अशा माणसाने की आम्ही आमच्याच बापाचं गाव असल्यासारखं आणि आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय, कुणाच्या घरचं चोऱ्या करायच्या एकीकडं, शासनाचा निधी आणायचा आणि निधीची विल्हेवाट लावायची. 100 रुपये आले तर 10 रुपये त्यातले खर्च करायचे, 90 रुपये खिशात घालायचे, हा धंदा. आणि आत्तापर्यंत कित्येक जणांना, मगाशी आमचा मित्र बबन चांदगुडे बोलला, त्याने औद्योगिक वसाहतीचा विषय काढला. सुनील बापू, मी नावानिशी सांगतो, दत्ता रेगुडे आपलाच आहे ना, दत्ताला विचारा, दत्ता रेगुडेकडून 4 लाख रुपये कोणी घेतले. आणि उंदराला मांजर साक्ष, दोघं मतून असतात, गटून असतात, आणि त्यांनी तिथं लाखो रुपयाच्या चोऱ्या केल्या. आणि चोऱ्या करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा ज्यांचा धंदा आहे त्यांनी बडाया मारायचे, आम्ही वर्गणी गोळा करत नाही, आम्ही हे करत नाही, आम्ही पदर खर्चाने समाजसेवा करतो, सामाजिक कार्य करतो. आपली समाजात पद काय आहे, आपली राजकारणात पद काय आहे, आपल्यावर कोणाचा विश्वास आहे का, कुठल्या तालुक्यातल्या नेत्याचा विश्वास आहे का, करमाळ्यातली किंवा तालुक्यातली सामान्य जनता आपल्याला चांगलं म्हणते का, ह्याचं कुठंतरी आत्मपरीक्षण करणं हे राहिलं बाजूला. आणि एक लक्षात घ्या, सत्तेचा ताम्रपट, जिथं रावणाचं 12 चौकड्याचं राज्य टिकलं नाही, जिथं इंग्रजांचं राज्य मातीत गेलं, जिथं मोगलांचं राज्य धुळेला मिळालं, त्यामुळे सत्ता ही कायम कुणाच्या हातात नसते किंवा कोणी सत्तेचं ताम्रपट घेऊन आलेलं नसतं. त्याच्यामुळं आज तुमचा वशिला आहे किंवा वर तुम्ही कुठेतरी हुजरेगिरी मुजरेगिरी करून त्याच्या जीवावर इथं जर सामान्य लोकांना आणि प्रशासनाला विठीला धरत असाल तर लक्षात घ्या, जसं प्रत्येकाच्या करणीचा किंवा पापाचा घडा हा भरत असतो, आणि ज्यावेळेला करमाळ्यातला बहुजन समाज किंवा संपूर्ण समाज हा तुमच्या विरोध आहे, आणि असं असताना तुम्ही अजूनही मूर्खाच्या नंदनवनात त्या भ्रमात वागत असाल तर उद्या फक्त मी एवढंच म्हणेन की तुमच्या ह्या करणीमुळं तुमच्या मागं अक्षरशः गल्लीचं कुत्रं सुद्धा नाही, ही वस्तुस्थिती अजूनही लक्षात घ्या. आणि गरिबांना उपाशी मारण्याचं तुमचं जे कारस्थान आहे त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला गाव करील ते राव करील का ही एक म्हणे, ज्या वेळेला अख्खं गाव अख्खं समाज पेटून उठेल ना त्यावेळेला तुमची अवस्था काय होईल याचं थोडंसं भान ठेवा. आणि मी अजूनही सगळ्यांच्या वतीने अगदी सभ्य भाषेत सांगतो की
केली एवढी पापं, केल्या एवढ्या चोऱ्या भात झाल्या. आता तरी शहाण्यासारखं वागायला शिका, नाहीतर त्याचं उद्या तुमच्या कर्मीची फळं तुम्हाला हा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. मी सुनील भगवान सावंत आज आमच्या लाडक्या बहिणीसाठी बांधकाम विभागा येथे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तरी या लाडक्या बहिणींना त्या शासनाने, त्या अधिकाऱ्यांनी योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, तक्रारदारच्या हेतू काय तो समजून घेतला पाहिजे. आणि ह्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी तुम्ही जिथे ती भाजी विकतात ती काय ते त्यांचं तिथं पत्र्याचं शेड नाही किंवा त्यांचं दुकान नाही, एवढं मोठं अतिक्रम नाही. त्यांना रीतसर नगरपालिकेची रोज त्या नगरपालिकेचे कर स्वरूपात असलेली पावती घेऊन ते तिथं बसतात. त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो गाडा तो चालवत आहे. या निमित्तानं मी तुम्हाला सांगत असताना ज्या दिवशी अण्णा आम्ही ह्या महिला माझ्याकडे आल्या, माझ्या दुकानी आल्या ह्या महिला, आणि सांगितलं की भाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी, आज आम्हाला तिथे कुठले अधिकारी त्रास देतात त्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यांच्या एवढ्या शब्दाखातीर मी त्यांच्या पाठीशी आहे. आणि इथून पुढं सकट त्यांच्यावर कुठली जरी अडचण आली तर ती सकट पेलण्याची ताकद सावंत गटामध्ये आहे आणि ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहिला. एवढा मुद्दा आज लाडक्या बहिणीसाठी एवढं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्या लाडक्या बहिणीसाठी आतोरात प्रयत्न करतात, त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करतात. आणि त्या लाडक्या बहिणींना तालुक्यामध्ये किती हाल होतात ह्या त्यांनी सर्व वरच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी बघण्याचं काम आहे. म्हणून इथून पुढे जे काय त्यांनी आमच्यावरती काय आरोप केले असतील, राजकीय हेतूने तुम्ही आंदोलन करता, ह्याच्यामध्ये राजकीय हेतू कसलाच नाही. की ह्या लाडक्या बहिणींनी पाठीशी उभा राहण्याचा आतापर्यंत आम्ही सावंत गट पाठीशीच आहोत. राजकीय हेतूने कुठल्याच नाही, त्यांना कधी विचार नाही. साधं निवेदन सकट आणणं आम्ही की आमच्या लेटर पॅडवरती दिलं नाही, कोऱ्या कागदावरती दिलेत. त्याच्यामुळं हा राजकीय हेतू होऊ शकत नाही. तुम्हाला इतक्या मिरच्या जमल्या की तुम्ही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली. तुम्ही बाईट घेत असताना तुम्ही जसं आम्ही जनतेमध्ये बाईट देतो की बाईट घेत असताना आम्ही जसे जनतेमध्ये ज्यांच्यावर अन्याय आहे तशा पीडितांना सोबत घेऊन आम्ही बाईट देतो. जसं मला असं वाटतं की ज्याच्यावरती ह्या महिला बसल्यानंतर ज्यांना अडचण होती त्या व्यक्तींना घेऊन तुम्ही बाईट द्यावी. मग तुमचं खरं रूप तुम्हाला सांगतो करमाळा शहराला कळल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न तुमचा आमच्या अस्तित्वाचा तुम्ही विचार करू नका. आमच्या 3 पिढ्या झाल्या राजकारणात आहेत, नगरपालिकेत आहेत, आदिनाथ कारखान्यामध्ये आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहेत. तुमचा बेछूट प्रयत्न तुम्हाला सांगतो जनतेने आवाज तुम्हाला गेल्या नगरपालिकेला तुमचं डिपॉझिट घालून दाखविलेलं आहे. तुम्हाला मतं किती पडले. आमच्या सावंत गटाचा छोटासा असणारा कार्यकर्ता जो मेकॅनिकल मला वाटतं इंजिनचा मेकॅनिकल फिटर असणारा कार्यकर्ता प्रभाग मधने 1075 मतं पडले. त्याला साधा कार्यकर्ता आहे, कुणाला नाव घेतलं तरी कळणार नाही गोविंद किरवे कोण आहे, पण साधा कार्यकर्ता जनतेतनं नगरसेवक म्हणून निवडून येतो सावंत गटाच्या पाठिंब्यामुळे. आणि तुम्ही अख्ख्या शहरामधून एक संघ शिवसेना असताना त्यावेळेस विद्यमान आमदार नारायण आबा त्या पक्षामध्ये होते. ते तुमच्या बरोबर असताना तुम्हाला 854 मतं पडले शहरातून, अख्ख्या शहरातून. ही तुमची लायकी. ह्या तुमच्या लायकीला मला तुमच्या लायकीवर बोलू सकट वाटत नाही. परंतु तुम्ही जे प्रयत्न जे तुम्ही माझ्यावरती आरोप केले की राजकारणासाठी करतो, की तुमची लायकी शहरातील जनतेने दाखवून दिलेली आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो तुमची सैरबेल वैफल्य
तुम्ही जे म्हणता ना अन्नासारखं ग्रस्त, हा ग्रस्त झालेला आहे. ह्या अशा व्यक्तीला शहरातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढे आरोप करत असताना आपली लायकी, आपली उंची बघून तुम्ही करावी, अन्यथा सावंत गटाचा छोटा कार्यकर्ता तुम्हाला उत्तर द्यायला खंबीर आहे. एवढंच बोलतो. ह्या बहिणीशी पाठीशी उभा राहताना कुठलंच राजकारण न करता ह्या बहिणींशी कायम पाठीशी राहू. वेळ प्रसंगी जेलमध्ये बसण्याची पाळी आली तर पहिल्यांदा मी बसन, नंतर तुम्हाला सांगतो या त्याच्यावरती अन्याय होऊन देणार नाही. एवढंच बोलतो. 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लीलावती कांबळे, दलित सेना महिला आघाडीची तालुका अध्यक्ष. आणि ह्या भाजीवाल्यांनी गरिबांसाठी माझा जाहीर पाठिंबा. आज या ठिकाणी जे आपल्या भगिनी बसलेत PWD बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये, त्यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आणि यापुढील काळामध्ये आम्ही भाऊ म्हणून या भगिनींच्या पाठीशी उभा राहू असे जाहीर करतो आणि थांबतो. आमच्या बंधू आणि भगिनींना भाजी विक्रेतेसाठी आमचा जाहीर पाठिंबा आणि आमच्या त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही धनबंधनाने त्यांच्या पाठिंबा आहे. हा महेश शेवटे वारंवार ज्या वेळेस मुलाखती असेल वैफल्यग्रस्त होणे, तो माझं नाव घेतल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही असं होतंय. कारण तो वारंवार मला गुंड असा समजतो. ह्याला काय शासन दरबारी 3 तोंडाचा शिव ह्याच्या कुठं बांधला होता काय माहिती की ह्याला माझ्या नावाचा GR निघाला की मी गुंड म्हणू नये. तर हा वारंवार गुंडच म्हणतोय. तर माझी शासन दरबारी विनंती मुख्यमंत्री साहेबाला की हा महेश शेवटे बघितलं तर ह्याच्या पाठीमागे कुणी नाही. हा म्हणतो की आम्ही आंदोलन करताना कुठं 7-8 जण घेऊन गेलो. ही 7-8 जणांसाठी करतो. ही 7-8 जण आहेत का 100-500 जण हे पत्रकारांनी दाखवावं. आणि करमाळा शहरवासियाचे तरी खुला आव्हान आहे माझं महेशाला की तू रस्त्याने फिर आणि सह्या कर की ह्या भाजीवाल्यांना उठवायला कोण तयार आहे. तू एकटा सोडला ना तर तुझ्या पाठीमागं कुणी नाही. तुझं एकट्याचंच म्हणणं आहे. तुझं एकट्याचं म्हणणं आहे. तुला कुत्रा खात नाही. तुझे 2 सहकारी आणि तू ती म्हणतात ना गाडवा मागं शिंगरू ह्याला पडे घालतं तशी तुझी कथ आहे. आणि तुझ्या भावाचा कामाचा लेख हा महाराष्ट्रावर चांगला आहे आणि सगळे लोक त्याला चांगले म्हणतात. मंगेश चिवटे हा कुठंतरी चांगलं काम करतेत म्हणून त्याच्या नावाखाली अंडरमध्ये पांघरून घेऊन तू काय गोरगरीब अन्याय करू नको. तुला 10 वेळा सांगतो तू गुंड म्हणतोय. प्रत्येकाला सचिन काळेंनी देवीच्या माळाबद्दल जर आवाज उठवला की तो माझा चांगला मित्र आहे. सुनील बापू गोरगरिबांसाठी आला की आमचे सावताचे 3 पिढीचे संबंध आहेत. मग चांदगुडी बी आत्याच आमची सावताची, गोल्प माझे मामा आहेत, फंड आमचे सोयरे आहेत, दाजी सगळे पाहुणे रावळेत. आणि तू पाहुणे रावळ्यात आमच्यात भांडण लावतो काय. हा तू कैलवानाची पसरतोय ना ही कुठंतरी खुडून काढ. तुझ्या मागं कुणी नाही. तू जे केलंय ना ही की दरवेळेस शासनाचा निधी तुझा नाही. हा महाराष्ट्र शासनाने दिलेला निधी हा उपभोगतोय. तिथं जी फुटपाथ असेल ती बी शासनाचाच आहे. जी काय मुख्यमंत्री साहेब निधीतनं व्यायामशाळा आणली ती बी शासनाचीच आहे. का तुझ्या तू नरसिंह आप्पा चिवटे नावची प्रॉपर्टी इकून बांधत नाही. ही शासनाचा निधी आणतोय तू. आणि जे काय केलंय ना ती शासनाने माहिती घेऊन आम्ही केलं की ती विचारलं. तुळशी वृंदावन बांधलंय ती बी शासनाच्या पैशातनच बांधलेलं आहे. पुणे मुंबईला सोलापूरला अख्ख्या ह्याच्यात महाराष्ट्र शासनावर ही फुटपाथवर विकणारी लोक आहेत. आणि ह्यांना जर आम्हाला ही जर उद्रेक केला तर अख्ख्या महाराष्ट्रातले फुटपाथ आणि अतिक्रमणवाली एक करील. आणि तुझं हे एकनाथ शिंदेच्या पैसे तुझी काय लायकी ना ती सगळी उघडी पाडू आम्ही. आमचा नाद करू नको गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नको. आणि तू जी MIDCत जे वैफल्यग्रस्त वागतोय ना तुझ्या MIDCत तू गाळेवाल्याकडनं प्लॉट धारकाकडनं किती पैसे घेतो काय घेतो तिथं कुणाच्या नावावर प्लॉट आहेत आणि कशी तू लाटली ही बी सगळ्यांना माहिती. तिथं डायरेक्टर बॉडी पहिली कुणी घेतली माहितीये का तुला. करमाळ्यातले एक मान्यवर होते विवेक अण्णा येवलेंचे वडील. त्यांनी पहिली कुदळ खाल्ली ती MIDCचं मुहूर्तमेढ गाठली. आणि त्यांना तू त्यांच्यावर येवलेंवर बोलतो. तुझी नैतिक जबाबदारी का. आणि कमला भवानी मातेच्या मंदिरात जाते तुझे चुलते म्हणतो ना जे आहेत ट्रस्टी त्या ट्रस्टीसाठी येवले अण्णा होते. आणि ह्या देवस्थानच्या जमिनीची तुम्ही मिरगावनाकडे कसताय ना ती सुद्धा देवस्थानाच्या आहेत. हिवरवाडीला ही सगळ्या देवस्थानाची ही ध्यानात ठेव. आणि ही म्हैशी आहे ना म्हैशी 1.5 फुटाचा
लय बोल नको म्हणायचं. तुझी उंची तेवढीच बोल, तुझी उंची तेवढीच बोल, तुझी लायकी तेवढीच बोल. तुला वाटत असेल माझा भाऊ मुख्यमंत्र्यापाशी हिसागल तिचा अख्खा तुला तुझे अधिकारी तुला वैतागलेत, तुला पोलिस वैतागलेत, तुला शासन अधिकारी वैतागलेत, जिल्हा अधिकारी वैतागलेत, PWDचे अधिकारी वैतागलेत, CA वरडले वैतागलेत आणि तू खासदारकडे गेला ना आमदारकडे गेला. अरे तू किती पार्ट्या बदलला सांग. तुला शेतकरी संघटनेत हाणून काढलाय बाहेर. आणि इथं जो तुम्हाला ना सुरवशीच्या दारात आमच्या बहिणीला मारहाण केली. अरे वा, मारहाण नाही केली ते आमचं आम्ही वैयक्तिक बसवण्यावरनं झालं आणि आमचं मिटलंय. पण तुला बुवा धनवे त्याच्या मंडळीने भर पोलीस स्टेशनमध्ये चपलीने मारलं. हे म्हैश्या तुला चपलीने मारलं ही उघड आहे. महेश चिवटेला बुवा धनवे बायकोने चपलीने मारलं आणि त्याची लाईफ दाखवून दिली. आणि ह्या जर तू जर ह्या गोरगरिबांना केलं तर ह्या बाया तुला चपलीने मारल्याशिवाय राहणार मारणार का नाही? तुमच्यावर अन्याय झाला तर त्याला ठिसून काढणार का नाही? आणि हा कायदा हातात घेतात एकनाथ शिंदेंना माझी कळकळीची विनंती की आमच्या महिला बायांना पाठीशी उभा राहा, आमच्या पाठीमागे उभा राहा, नाही तर आम्ही आपल्या गोरगरिबांच्या मागे. ओ शेळक्यांना चला लवकर. न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या.